नागले असे एकाच गावातील दोन संघ. शेवटच्या या दोन संघांना सुद्धा पाहायला विसरू नका. सध्या आपण पाहतोय की एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी आणि आई मरुदेवी राजावळी ए असा मॅच होतोय. विनंती असेल प्रत्येक खेळाडूला किमान 20 मिनिटामध्ये ही 4 षटकं पूर्ण व्हायला हवीत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनच्या माध्यमातून सर्व संघ जे आपण पाहतोय हे प्रत्येक टुर्नामेंटच्या माध्यमातून बघायला मिळतात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. दीपेश वाघात आणि मनेश वाघात ही जोडी आहे. मनेश वाघात मला वाटते कर्णधार आहे, टॉससाठी आला होता. त्याला विचारलं होतं आम्ही की फलंदाजी का, मात्र त्यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही आमच्या गोलंदाजीवरती आम्हाला विश्वास, आम्ही त्या धावा राखू शकतो. याचाच अर्थ एक चांगली बॅटिंगसुद्धा अगोदर पाहणं गरजेचं आहे. कारण की या मैदानावरती मी म्हणेन किमान 60 ते 70 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. दुपारचं सत्र आहे आणि इथे कुठलीच धावसंख्या ही सेफ नाही आहे. जसं वैभव धूम म्हणतात की जवळजवळ 80 धावा या ठिकाणी होतात. त्यामुळं गोलंदाजांचं मरण असलेली ही खेळपट्टी आहे. दरम्यान इथे हवेमध्ये चेंडू, क्या बात आहे. कव्हरला चांगला प्रयत्न झाला होता त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय राजावळी संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करताना हर्षद, चांगलं क्षेत्ररक्षण हर्षद याच्या माध्यमातून. बघा ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग केली, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आहे. दरम्यान शरीरापासून लांब हा चेंडू जाणारा होता. या चेंडूला त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडच्या दिशेनं, मात्र पंचांनी इशारा दिला आहे की हा चेंडू वाईड आहे. वाईडनं धावफलक आपण पाहू शकता ती म्हणजेच यस. गोलंदाजाने रिव्ह्यू घेतला गेला आहे तोच म्हणजेच अंपायरचा जो निर्णय आला आहे त्याला चॅलेंज केला आहे. त्याला वाटते की हा चेंडू हा लिगल डिलिव्हरी आहे. मात्र पाहूया थर्ड अंपायर काय सांगतील. तर वाईड बॉल असेल. दरम्यान वाईट बॉल, धावफलक पुढे सरकतोय. 2 धावा, एक चेंडू आतापर्यंत टाकून झालाय. विजय मोकाशी सुंदर गोलंदाजी करतोय. मग आपण आदिवासी प्रीमियर लीगमध्ये जे आपण अंपायर जे अरेंज केले होते त्यांना सवय आहे की सफळ वाईटचा जज करण्याचा, म्हणून आपण त्या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये त्या पंचांच्या ज्यांना हॅबिट झालेली आहे त्यामुळे आपण सफळ वाईट हा ठेवला होता. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे की किती सफळ व्हा, मात्र तुम्हाला एक डेडलाईन दिलेली आहे गोलंदाजाला, तिथेच तुम्हाला. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज आहे विजय मोकाशी, अनुभव भरपूर आहे. जरी सडपडतळ बांध्याचा जरी लहान दिसत असलेला हा खेळाडू तरी सुद्धा त्याच्याकडे क्रिकेटविषयी कुठलीच अनुभवाची कमतरता नाही आहे आणि त्याच्या अनुभवाला साजेशी गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा विजय बॉलिंग मार्कवरती. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र लेंथ थोडीशी शॉर्ट केली होती. अखोड टप्प्याचा चेंडू टाकला होता ऑफसाईडच्या दिशेनं. फसला जातोय फलंदाज. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत. मनेश स्वतः संघाचा संघनायक आहे आणि त्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडू बीट केले जातात. म्हणजे एकूण 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा विजय 5वा चेंडू घेऊन जातोय.
मनेश याच्यासाठी. ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू गेलाय वर, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय, स्वतः गोलंदाज आणि गोलंदाजाने टिपलाय झेल. संपलाय मनेश वाघात याचा खेळ. बाद झालाय फलंदाज. मनेश बाद झाल्याच्या नंतर नव्यानं फलंदाजीसाठी येत असताना आकाश बरफ एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या माध्यमातून. बघा दुपारचं सत्र जेव्हा आपण पहिला मॅच खेळत असतो तेव्हा थोडासा लेझीपणा आपल्या शरीरामध्ये असतो आणि सर्व खेळाडूंना एक सवय पडली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या या अगोदरच्या 2 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर पहिली फेरी आपण पूर्ण करायचो, त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात करायचो आणि दुसरी फेरी संपल्याच्या नंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात करायचो. मात्र इथे आता वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार 2 मॅच झाल्या सुरुवातीच्या की लगेच आपण दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच खेळवतो आहे, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथी मॅच झाली की लगेच दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच खेळवतो आहे, नंतर 5वा आणि 6वा मॅच झाला की लगेच तिसऱ्या फेरीतील तिसरा मॅच खेळतो. म्हणजे कोणाला इथे काम जर असेल तर त्याला थांबावं लागत नाही. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, नक्कीच कव्हरच्या डोक्याच्या वरनं चाललाय चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. काय सुंदर फटका होता. फलंदाज चांगलं काम करत असताना चेंडूवरती थोडासा मागे गेला, बॉडी बॅलन्स मागे ठेवलं, टायमिंग केला, कव्हरच्या डोक्याच्या वरनं फक्त चेंडूला कव्हर क्लिअर केली आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षण नव्हता. परिणाम या 4 धावा मिळताना दिसतात. चौकार. काय जबरदस्त कॅमेरा वर्क या ठिकाणी आपण पाहू शकता. दोन्ही बाजूनं, एका बाजूनं आपण जर बघितलं अर्पित पाटील आणि दुसऱ्या बाजूनं आपण कार्तिक मांगेला डॅशिंग पर्सनॅलिटी सध्या पनामा कॅप घालून आपल्याला बघायला मिळतात. सध्या आपण जर बघतोय तर सर्वांना डिफरंट कामगिरी दिली जाते आणि त्यामध्ये आमचे या ठिकाणी बसलेले स्कोरर म्हणून आपण पाहतोय मालजीपाड्याचा कॅमेरामॅन. नाव सांगायची गरजच नाही आहे कारण आपण पाहतोय डिबेनचा सर्वात मी म्हणेन टॉपचा कॅमेरामॅन म्हणून त्याची निवड आहे सध्या. नव्याने गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 अशी धावसंख्या आहे. भूमीत आलाय, भूमीत डुकले. सुंदर चेंडू होता या ठिकाणी, शतरक्षक होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉट लावलं होतं शतरक्षकांना चकवलं चेंडूने आणि फरार झालाय 4 धावांसाठी. धावसंख्या एकूण आपण पाहू शकता 10 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. 1 षटक, 1 चेंडू, 10 धावा, 1 बाद. एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघ हा मुवमेंट नक्कीच एन्जॉय करताना दिसेल. वेलकम बाउंड्री आलेली बाउंड्री जी होती ही आपण पाहिली की नक्कीच एक वेलकम बाउंड्री होती. क्षेत्ररक्षणामध्ये कमतरता बघायला मिळते. भूमीत याने पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता, मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली आणि चुकीला माफी नाही आहे. 4 धावा मिळाल्यात. डाऊन द लेग, खराब गोलंदाजी. आमंत्रण दिलं जातं आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचं, मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये जागासुद्धा आहे फलंदाजाला खेळण्याची आणि हवा आहे. विथ द विंड खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. हे थोडंसं चित्र स्पष्ट होतं कारण की मुंबई त्याची गोलंदाजी आपण जर बघितलं थोडासा रिस्क जो आहे तो रिस्क आतमध्ये येताना दिसतो. याचाच अर्थ चेंडू डाऊन द लेग जाताना. धावसंख्या 11. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हायवे एंडच्या बाजूने गोलंदाजीला सज्ज झाला आहे. चांगला चेंडू. आता मात्र लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती. या चेंडूला खेळलाय वाडिश लॉंगन क्षेत्रामध्ये. चांगला थ्रो आलाय हिरा डोकले यांच्या हातामध्ये. जबरदस्त थ्रो. विजय मोकाशी त्या ठिकाणी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, खांदे मजबूत आहेत अर्थातच, आणि त्याने एक चांगला थ्रो करून आपल्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला आहे. धावसंख्या 12. योगेशजी दळवी वेलकम आपलं. त्यानंतर सागर सोमन, सडपत्तळ बांध्याचे खेळाडू. आता मात्र थोडेसे वजन वाढलं आहे, त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत.
चॉकलेट बॉय ऑफ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये ओळखले जातात. सध्या आज मला वाटतं ॲक्शनमध्ये बघायला मिळतील. आणि सतीश दळवे यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. सरळ केला जातोय चेंडूला, शतरक्षक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला नव्हता त्या ठिकाणी. आय थिंक रोशन आहे त्या ठिकाणी. किती धावा मिळाल्या तर धावसंख्या 2 न पुढे सरकते. धावसंख्या 14 धावा. दीपेश वाघात खेळतोय 3 चेंडूमध्ये 6 धावांवरती. आणि आकाश बरफ खेळतोय 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवरती. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आतापर्यंत किती वाईट मिळाल्यात या इनिंगमध्ये? या इनिंगमध्ये 2 वाईट आतापर्यंत आलेले आहेत. आणि दोन्ही वाईट ज्या आहेत या दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. येस, एकूण 3 वाईट असतील, कारण की पहिल्या षटकामध्ये सुद्धा 1 वाईड या ठिकाणी हाताळला गेला होता. बॉलिंग ॲनालिसिस बघा अतिशय चांगलं आहे. पहिल्या चेंडूतील चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, डबल. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. असा तरी फरक पडला नसता. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 6 धावांसाठी षटकार. तर चला आपण या ठिकाणी आपण पाहूया. थोडासा वेळ आहे आपल्याकडे, कारण की षटकार गेलाय. तोपर्यंत कार्तिक यांना विनंती करतो थोडंसं आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी गणेशजी सुकाट दादांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. गणेश दादा या टॉस बॉक्समध्ये या. चेंडूसुद्धा तिथपर्यंत आलेला आहे, मात्र थोडंसं काही क्षण मी पंचांना थांबवेन. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी लोकेश भोईर आलेले आहेत. तर लोकेश यांना आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. देवदल संघाचे माजी क्रिकेटर आणि टायगर मास्टर संघाचे उत्कृष्ट असे गोलंदाज गणेश दादा सुकाट यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय लोकेश याला. खूप खूप अभिनंदन लोकेश, आणि विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार, थँक्यू. आणि डेडिकेट केलं जात आहे, लक्षात असू द्या. कोणाला डेडिकेट केलं जात आहे? हिमेश याला. तर आपणच द्यायचं आहे. या लोकेश आपणच द्या, ते लवकर या. थोडंसं फक्त पंच थांबा. येस हिमेश, खूप खूप अभिनंदन तुझं. चला कॅमेरामॅन आपल्याला घेऊन जातात या ठिकाणी लगेच फील्डच्या बाजूनं, आउटफील्डवरती. येस, थँक्यू. भूमीत एज लागलाय, चेंडू शरीरापासून बाहेर चाललाय. आणि इथे मागे यष्टांच्या मागे कोणी जो एक खेळाडू होता, अनुभव भरपूर होता, आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू. अगोदरचे चेंडू आपण जर बघितले सुरुवातीचे तर डाऊन द लेग जाणारे चेंडू, आणि त्यानंतर एक लाईन आणि लेंथ पकडले आउटसाइड द ऑफ स्टंप. रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं तर बघा चेंडू थोडासा आयाम ॲक्शन आहे. क्रीजच्या कोण्यावरती चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला आहे. तो आकाश बरब हा बाद होऊन मैदानाच्या बाहेर जात असताना दिसतोय. नव्यानं फलंदाज अजय हंडवा हे नव्यानं मैदानाच्या आतमध्ये येतील. मात्र धावसंख्या बघा, 2 गडी बाद झाल्याच्या नंतर 21 धावा हा लेखाजोखा दाखवला जातोय अजय हंडवा याचा. 30 मॅचेस तो खेळलाय, 153 धावा 104 चेंडूमध्ये केल्यात, 12 चौकार 10 षटकार आणि 35 धावा हा त्याचा बेस्ट आहे. स्ट्राईक रेट आपण पाहू शकतो 142 ते 43 स्ट्राईक रेट आहे. चला वेळ जास्त खर्च करू नका, विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, कारण उद्घाटनाचा दिवस आहे. आणि उद्घाटनाच्या दिवसामध्ये आपण बघतोय की तिथे उद्घाटन प्रसंगाला, आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळं हा जो दिवस आहे थोडासा उशिरानं आपण सुरू केला आहे मॅच खेळवण्यासाठी. अलंद कार्पेट खेळला जातो. चेंडूला डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक येईल वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, आणि चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धावेचा अवधी. 1 धाव पूर्ण झाली. धावफलक पुढे सरकवला जातोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. दीपेश वाघात आणि अजय हंडवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्यात. षटकाची झाले समाप्ती, 2 षटक समाप्त झालेत आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 22 धावा 11च्या सरासरीनं.
बघा आपण पाहतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती आहे आणि तो एक पुण्यपावन दिवस आहे. त्या पुण्यपावन दिवसामध्ये या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायचं झालं तर नक्कीच जबरदस्त एक कीर्ती ही आपल्याला पाहायला मिळते. आणि छत्रपती म्हटलं की एकच आठवतोय ते म्हणजेच द ग्रेट ऑफ मराठा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत, पूर्ण जगाचा जाणता राजा, आदर्श राजा म्हणून ज्यांच्याकडे नक्कीच लगेच बोट लगेच उचललं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. दरम्यान मैदानामध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. हिरा डुकले यांच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी एका बाजूनं अनुभव, एका बाजूनं टॅलेंट. अनुभवावरती टॅलेंट महाग पडतं की टॅलेंटवरती अनुभव, हे येणारा हे षटक दर्शवेल. काय जबरदस्त टप्पा बघा, ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. अनुभव मी म्हणेन काही खेळाडू असतील किंवा मग अजय हंडवा याच्या आयुष्यापेक्षा हिरा डुकले यांचा क्रिकेटचा अनुभव मोठा असेल, मात्र अजय हंडवा त्याच्या टॅलेंटच्या जोरावरती आज या मैदानामध्ये उभा आहे. बघा सरळ खेळला चेंडूला, इथे मात्र अनुभवावरती टॅलेंट महाग पडलंय का, तर यस असं उत्तर आलंय. आणि इथे षटकार आलाय, धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजेच 28 या धाव संख्येवरती. सध्याचं युग जे आहे त्या युगामधले असलेले हे नवीन क्रिकेटचे शिलेदार मात्र रिस्क घेण्यासाठी मागे पुढे बघत नाही आहेत मित्रांनो. आणि त्याचा फायदा हा अनुभवावरती तुम्ही भारी पडता हे नक्कीच बघायला मिळत आहे. हवेमध्ये खेळला जातो चेंडूला, बघा त्याच दिशेने चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वार झालाय, मात्र इथे वार हा कापतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. काय जबरदस्त वेलकम बाउंड्री मी म्हणेन. चेंडू हा थोडासा फिरत होता, फिरता फिरता चेंडू जेव्हा जमिनीवरती आदळला गेला तेव्हा त्याने दिशा बदलली आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं आहे की चेंडू जेव्हा पडेल तेव्हा त्याने जो वेग घेतला, जो बाउन्स घेतला, तो मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवताना दिसतोय. हिरा डोकले पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, धावसंख्या आहे 32. बघा लेंथमध्ये परिवर्तन, लाईनमध्ये परिवर्तन, फॉलो केलं होतं फलंदाजाला, परिणाम निर्धाव. आणि हे निर्धाव चेंडू जे आहेत ते निर्धाव चेंडू नक्कीच प्रेशराईज करतील ते म्हणजेच एन्जॉय स्पोर्ट्स या संघाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू टाकून झालेत. हिरा डोकले पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, सरळ खेळला जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 हे देखील आयोजन. आणि त्या आयोजनामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त फलंदाजी होत असताना अजय हंडवाच्या माध्यमातून अजय याचा हा प्रयत्न होता, एक जबरदस्त अशी गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 38 धावा. 3 षटक समाप्त झालेत. चला त्वरित षटक परिवर्तन करा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर नक्कीच प्रत्येकाला अभिमान वाटावा असा हा आजचा दिवस आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती जो सूर्य उगवला त्या सूर्याने अखंड महाराष्ट्राला आणि भारतात सुद्धा पूर्ण भारतामध्ये ज्याचा आदर्श, पूर्ण जगामध्ये ज्याचा आदर्श हा नक्कीच आपल्याला बघायला मिळतो आहे. अशा आपल्या आराध्य दैवताचा आज जयंती आहे.
प्रत्येक ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये ही जयंती साजरी केली जाते. आज सकाळच्या सत्रामध्ये असेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये असेल, भरपूर ठिकाणी या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. दरम्यान 3 षटकं पूर्ण झालेत. तिसऱ्या षटकानंतर कुठला गोलंदाज आला आहे तर किशोर डुकले आलेत बॉलिंग मार्कवरती. पाहणं गरजेचं आहे की शेवटचं षटक ते कसे टाकतील, कारण की त्यांच्यावरती एक दडपण हे नक्कीच आहे की हवा ही फलंदाजाच्या बाजूने आहे आणि टप्पा मात्र चांगला ठेवला तर हवा असो किंवा मग एखादा चांगला फलंदाज, तर तुमचा टप्पा चांगला, तुमची दिशा चांगली, तर तुमची गोलंदाजी चांगली. परफेक्ट गोलंदाजी, परफेक्ट टप्पा, परफेक्ट टप्पा, परफेक्ट गोलंदाजी, परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. पुन्हा एकदा किशोर, परफेक्ट चेंडू हाताळलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगला प्रयत्न होता भूमी त्याचा, उत्कृष्ट प्रयत्न मी म्हणेन. नक्कीच धावा वाचवल्यात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो झेल मात्र सुटलाय. 2 धावा वाचवल्या गेल्यात. इथं जर झेल झाला असता तर उत्कृष्ट झेल या स्पर्धेचा गणला गेला असता. बघा लोअर फुलटॉस स्पर्धेचा चेंडू होता, थोडासा लोअर कॅच होता. चांगला प्रयत्न होता भूमी याचा, मात्र 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या झाली 40. 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. आता मात्र आपण पाहू शकतो थोडासा पुढे गेला होता फलंदाज. पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण बघतोय की काय घडेल, काय बिघडेल आणि पंच सांगतात की हा बिमर चेक करा. फ्लाईट दिला होता आणि पदतालित केलं होतं फलंदाजाने, पुढे आला होता. भरपूर पुढे आहे फलंदाज, मात्र धगधग वाढली आहे गोलंदाजाची सुद्धा. तर हा नो चेंडू असेल, कारण की भरपूर हाईट आहे, जवळजवळ छातीवरती चेंडू खेळला गेला आहे. आपण चेक करू शकता, कारण ज्या पद्धतीने जरी मागे असता तरी सुद्धा कमरेच्या हाईटच्या वरती हा चेंडू या ठिकाणी इम्पॅक्ट झाला असता. त्यामुळे आपण पाहू शकतो की हा नो चेंडू असेल. फ्लाईट भरपूर मोठी फ्लाईट होती आणि ती फ्लाईट या ठिकाणी भरपूर हाईट, मला वाटतं हातातून सटकला असावा गोलंदाजाच्या हा चेंडू, किंवा मग काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न फ्री हिट असेल या चेंडूवरती. धावसंख्या आपण जर बघितली 47 धावा धावफलकावरती लागल्यात. पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या 48 धावा धावफलकावरती. किशोर थोडासा घाई करतोय असं वाटू लागलंय गोलंदाजीमध्ये, कारण एक अवंतर चेंडू पडल्याच्या नंतर स्वतःला सावरावं लागेल. पुन्हा त्याच्या बॉलिंगच्या ट्रॅकवरती त्याला यावं लागेल. परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय बघा. थोडासा वेळ घेतल्याच्या नंतर तुम्ही स्वतःला कमबॅक करण्यामध्ये मदत करत असता आणि तेच किशोराने दाखवलं आहे. थोडासा पॉज घेऊन थोडासा विचारसरणीमध्ये तुमच्या बदल करायचा असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करायची असते. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. फ्री हिट होता, फ्री हिटवरती मोठा फटका घेऊ शकलेला नाही आहे किशोर. डुकले पुन्हा एकदा समोरच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. परफेक्ट चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय अजय. जसं वैभव धूम अगोदर त्यांनी सूचित केलं होतं की या मैदानावरती तुम्हाला 60-70 धावासुद्धा चेस होऊ शकतात. मात्र जो धाडशी निर्णय जो घेतला होता
एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाने आता दुसऱ्या इनिंगमध्ये कुठले कुठले गोलंदाज ते वापरणार आहेत त्या अगोदर आपण जाणार आहोत. किती चेंडू शिल्लक असतील तर एकूण अजूनसुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये मी म्हणेन किमान एक 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. गौतम आलेत नव्यानं. गौतम वाघात स्ट्राईकवरती असतील आणि गोलंदाजीला पुन्हा एकदा किशोर डुकले आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाताना दिसतील. धावसंख्या 49 धावा. या मैदानावरती असं वाटतंय की ते किती धावा सेफ असतील. 4 षटकांमध्ये ज्या धावा आपण बनवतो ना त्या धावा आपल्याला सुद्धा गोलंदाजीला आल्याच्यानंतर असं वाटतं की थोडंसं अजून 10-12 धावा जास्त असते तर बरं झालं असतं जेव्हा आपण बॉलिंगला येतो. कारण आजकाल वसई तालुका आदिवासी क्रिकेट असो किंवा मग ग्रामीण क्रिकेट असो किंवा मग इतर क्रिकेट असो एक गाव एक संघाचं सर्व क्रिकेटर हे यूट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन शॉट सिलेक्ट करणं पसंत करतात. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. फ्लाईट चांगली दिली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये आणि चांगला थ्रो. परिणाम एकच धाव मिळाली. धावसंख्या 50 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा चेंडू शिल्लक. किशोर डुकले याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये या शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये एक गडी त्यांनी बाद केला आहे आणि 12 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे मी म्हणेन एक चांगलं षटक पुढे जाताना दिसतं आहे. बेलकडी संघाला मात्र या येणाऱ्या चेंडूमध्ये एखादा मोठा प्रहार करावा लागेल. जो मैदानामध्ये आता दीपेश वाघात आहे जो सलामीला गेला आहे. 7 चेंडू खेळला आहे आणि त्याने आतापर्यंत 15 धावा बनवल्यात. किशोर डुकले याचा शेवटचा चेंडू असेल. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लॉवर फुल टॉस. क्षेत्ररक्षक तैनात. मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चला लवकर मैदानामध्ये उतरायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि आपण जसं म्हटलं जातं की 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म आपल्या अखंड भारतासाठी एक आदर्श ठरला गेला. आपण जर बघितलं स्वराज्य स्थापनेची सुरुवात शिवाजी महाराजांनी लहान वयातच केली होती आणि ती तोरणा गडावरती पहिला गड जिंकून आपण पाहतोय की नक्कीच एक जबरदस्त सुरुवात केली होती स्वराज्याची. राजगड असतील किंवा इत्यादी किल्ले असतील हे जिंकून स्वराज्याची पायाभरणी त्यांनी केली आणि त्यामागे आदिलशाही सत्तेविरुद्ध नक्कीच लढा देऊन स्वतंत्र राज्य उभारलं ते महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक आनंदाचा क्षण आपण साजरा करत असतो महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक जिथे जिथे आहे मग तो राज्याभिषेक दिन असेल 6 जून
जी तारीख आहे राज्याभिषेक दिन म्हणून आपण साजरा करत असतो आणि ते सुद्धा झालं होतं 1674ला 6 जून या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला त्याचा सुद्धा आपण एका उत्साहात साजरा करत असताना आपण बघतोय. 2 फलंदाज आलेत मैदानामध्ये. फलंदाज आहेत एका बाजूने आहे भूमी, दुसऱ्या बाजूने आहे रोशन कोलेकर आणि 9 सेकंडवरती भूमिका आहे. दीपेश वाघात प्रथम षटक हाताळण्यासाठी आलेत. जसं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचं प्रशासन अत्यंत शिस्तबद्ध आणि लोकहितवादी होतं. हे नक्कीच आपल्याला बघायला मिळतं कारण की त्यांच्या राज्यामध्ये अष्टप्रधान मंडळ हे सुद्धा कार्यरत होतं आणि एक जबरदस्त कार्य त्यांच्या माध्यमातून पाहिलं जायचं. तसंच कार्य या ठिकाणी करावं लागेल ते म्हणजेच गोलंदाज दीपेश वाघात याला, कारण ज्या पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घेतो तर चिकाटी हवीच. या ठिकाणी हा चेंडू आपण पाहू शकतो. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला गेले. पहिला चेंडू वाईड आहे. तुमची सुरुवात नक्कीच थोडीशी खराब झाली गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र ती सुरुवात ही फलंदाजीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अतिशय योग्य झाली असं म्हणावं लागेल. बघा एकच नाणं मात्र नाण्याच्या 2 बाजू. कधी कधी एक गोष्ट आपल्यासाठी चांगली असते दुसऱ्यासाठी ती वाईट असते. पुन्हा एकदा रोशन याच्यावरती आपण पाहतोय की थोडंसं अटॅकिंग गोलंदाजी केली जाते. अटॅकिंग गोलंदाजी याचा अर्थच आपण पाहू शकतो की रोशनाला पुढे जाऊ दिलत नाही, फक्त मागे ढकलण्याचं काम केलं ते बाउन्सरच्या किंवा मग उसळी घेणाऱ्या चेंडूच्या वापरानं. एक चेंडू टाकून झाला, 1 धाव दिलेली आहे. विजयासाठी जे लक्ष आपण पाहिलं तर एक तगडं लक्ष मैदानामध्ये आहे. 57 धावांचं चांगला टायमिंग केला. एक शतरक्षक आहे का तिकडे आणि असता तरी फरक पडला नसता कारण की चेंडू चाललो आहे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानिशी थोडासा आत्मविश्वास वाढेल रोशन याचा. रोशन या फटक्यांसाठी ओळखला जातो, मात्र अगोदरपासून टायमिंग करणं त्याला जमत नव्हतं. येथे राजावळी संघाच्या फलंदाजांवरती मोठा प्रहार राजावळी संघाच्या फलंदाजांवरती प्रहार करण्याची एक जिम्मेदारी टाकली आहे सुरुवातीच्या. या सत्या जिम्मेदारीला ते खरे उतरताना दिसतात. रोशन कोलेकर अनदर बिग शॉट, षटकार. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेचलंय. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, तिकडनं उचलला चेंडूला आणि नेऊन ठेवलं ते म्हणजेच काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या भरपूर लांब. 6 धावांसाठी षटकार. गोलंदाज दीपेश वाघातवरती चढवलेलं आक्रमण 3 चेंडूमध्ये 13 धावा. आत्मविश्वास फलंदाजाचा वाढलाय कारण हवेच्या विरुद्ध दिशेने एवढा लांब फटका केलाय. अजून एक उंच उंच कुठपर्यंत जातोय चेंडू आणि या ठिकाणी अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा. शोधत होता की कुठे झेल येईल, मात्र 2 धावा या सहजतेने पूर्ण. या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजेच 15 या धाव संख्येवरती. बघा थोडासा चेंडू खाली टाकला होता, चेंडूवरती पुन्हा एकदा तुटून पडला फलंदाज आणि चेंडू टॉपेज लागून किती वर गेला होता. बघा अजून खाली येत नाहीये चेंडू. आत्ता आपण ग्राउंडचा हा कव्हरेज पाहतोय आणि चेंडूने हा झालाय लँडिंग. आता मात्र फसलाय. हेच करायचंय गोलंदाजाला कारण बदल आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपल्या नक्कीच प्लॅनिंगमध्ये थोडासा बदल हा करावा लागणार आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही अपडेट राहिले नाही, बदल करत राहिले नाही तर तुम्ही नक्कीच मागे पडता. आयुष्यामध्ये सुद्धा तसंच आहे, पाहणं गरजेचं आहे. यस, पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल, वाईट ना धाव फलक थोडंसं पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 5 चेंडूमध्ये 16 धावा.
57चं लक्ष आहे मला वाटते. आणि ते 57च्या लक्षाचा पाठलाग करत असताना आता 5 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. दरम्यान अजून एक वाईट बॉल. टप्पा खराब आहे. टप्पा थोडासा लांब ठेवला जातोय. टप्पा लांब का ठेवला जातोय तर रोशन कोलेकर याने टप्प्यात गेम केलाय. त्याच्या टप्प्यात जेव्हा चेंडू आलेले आहेत तेव्हा त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. त्यामुळं गोलंदाजाला नक्कीच थोडीशी साशंका आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र आपण पाहू शकतो कुठलीच शंका नव्हती पंचांच्या मनामध्ये. एक जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती बघायला मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17. कुठलाही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाही. एक चांगली गोष्ट आहे राजावळी संघासाठी. आणि एक षटक समाप्त झालंय. गुरुवार गुरुवार माझे साईचा हायवार. गुरुवार गुरुवार माझे साईचा हायवार. पालखीत बसलाई साई थँक्यू. बघा झेंडा कुठला आहे, कुठला झेंडा फडकतोय हे आपल्याला अजून आम्ही ओळखू शकलेलं नाही आहे. मात्र कॅमेरामॅनने काय चांगलं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा जो आहे तो झेंडा लहरताना दिसतोय. बघा आमचे DBN लाईव्हचे कॅमेरेसुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की चांगलं काम करताना अर्पित पाटील याने मात्र नक्कीच जबरदस्त एक काम केलं जात आहे. अजय हंडवा. आता 18 चेंडू, 18 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर पाहणं गरजेचं आहे की 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 40 धावा. या मैदानावरती 18 चेंडू 40 धावा एखाद्या गोलंदाजाला विचारल्या तर नक्कीच तो सांगेल की नाही काही खरं नाही आहे. मात्र फलंदाजाला विचारला तर मी करू शकतो, मात्र तो डबल माइंडमध्ये असला तर तो सांगेल नाही जमणार नाही. तसं करून जमणार नाही आहे. गोलंदाजाला जर विश्वास असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल तर तुम्ही या धावा राखू शकता. मात्र फलंदाजावरती विश्वास, स्वतःवरती विश्वास असेल तर या धावा तुम्ही 2च षटकामध्ये करू शकता. असं हे धावसंख्येचा पाऊस पडणारा हे मैदान आहे. ऑन साईडला उडवलाय चेंडू, थोडासा पुढे आला होता बाळा आणि या ठिकाणी चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जय जय साईराम. ओम साईराम. जय जय साईराम. या चौकारांशी धाव फलक पुढे सरकेल 21 या धावसंख्येवरती. 57चं टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की ही धावसंख्या या चेंडूवरती नक्कीच मदत करताना दिसेल भूमित आणि त्याच्या संघाला. उत्कृष्ट अशी पेअर मैदानामध्ये पाठवली गेली आहे आतापर्यंत. आपण जर बघितली एका बाजूने उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूने डावऱ्या हाताचा फलंदाज. आणि जेव्हा असे 2 फलंदाज मैदानामध्ये असतात तेव्हा नक्कीच थोडासा गोलंदाजाला आपल्या लेंथमध्ये आणि लाईनमध्ये ॲडजस्ट करावं लागतं. 17 चेंडू 36 धावांची गरज आहे. राजावळी संघ चांगल्या स्थितीमध्ये, नाबाद जिंदाबाद. 21 धावा त्याने आतापर्यंत 7 चेंडूमध्ये केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू आय थिंक शरीर यष्टीला आदळला असावा. यस, लेग बायचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. लेग बायनं धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 चेंडू शिल्लक असतील आणि 16 चेंडूमध्ये 35 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूमागे किमान 2 धावा ह्या कराव्या लागतील. रोशन कोलेकर 6 चेंडूमध्ये 14 धावा त्याने केल्यात आणि भूमी त्याने 2 चेंडूमध्ये 4 धावा करून तो खेळतोय. अजय हंडवा आहे. सरळ खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पुन्हा एकदा बाळा फेममध्ये आलाय. मात्र 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24 या धावसंख्येवरती.
15 चेंडू 33 धावांची गरज. 15 चेंडू 33 म्हणजेच मी म्हणेन इथे अजय अंडवा याला काही ना काही चमत्कार करावा लागेल. विकेट किंवा डॉट हे दोन पर्याय एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी संघाकडे आहेत. त्यांनी ते करायला हवं. मात्र जिद्द आणि चिकाटी या ठिकाणी दाखवावी लागेल. चांगला चेंडू होता मात्र तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत असताना मिस टाईम स्ट्रोक झाला आहे. शतरक्षक आहे वायडी स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एकच धाव मिळाली. अशाच पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल समोरच्या संघाला, राजावली संघाला. कारण राजावली संघाकडे बॅटिंग आपण जर पाहिली तर बॅटिंग त्याच्याकडे कमी नाही आहे. मात्र तुम्ही जर डॉट डिलिव्हरीज काढल्यात राजावली संघासमोर तर एक संधी निर्माण करू शकता. असं नाही की या मैदानावरती कुठली धावसंख्या ही डिफेंड होते. तुम्ही जर ठरवलं तर ही धावसंख्या तुम्ही डिफेंड करू शकता. मात्र तसं क्षेत्ररक्षण तसरी गोलंदाजी ही करावी लागणार आहे. 14 चेंडू 32 धावांची गरज. एक चांगला चेंडू मिस टाईम स्ट्रोक. बॅट अँड पॅड चाला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आणि 25 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. 13-32चं इक्वेशन आहे. 13 चेंडू 32 धावा या अजून सुद्धा हव्यात. अजय हंडवा हा जो आहे जिम्मेदार खेळाडू आहे आणि अजय हंडवा याने दाखवलं आहे की मी कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. ओटू डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान 12 चेंडू 32 धावांची गरज आहे. आणि आपण पाहू शकतात या बहुजन विकास आघाडी चषकामध्ये गावदेवी कामन यांच्या आयोजित चषकामध्ये आपण पाहतो आहे ही लढत सुरू आहे. कंपॅरिझन जर बघितलं तर ज्यावेळेस आई मरुदेवी राजावली संघ इथे एन्जॉय बेलकडी संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस 22 धावा होत्या, 2 गडी बाद झाले होते. आता आई मरुदेवी राजावली ए संघ आहे 25 या धावसंख्येवरती. कुठलाही गडी त्यांनी अजूनपर्यंत गमावलेला नाही आहे. बघा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल, कोण कोणाला पराभूत करेल हे तुम्ही वर्तवू शकत नाही. मात्र जेव्हा रिझल्ट बाहेर येतं ना, रिझल्ट जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्यासुद्धा भुवया ह्या उंचावल्या जातात. जसं की या वर्षामध्ये सुद्धा झिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि ऑस्ट्रेलियासारखा वर्ल्ड चॅम्पियन संघ जो होता मागील काही दशकांमध्ये तो मात्र या T20 वर्ल्ड कपच्या बाहेर गेलेला आहे. तर अशा गोष्टी या होत असतात. रिक्वायर्ड रन रेट 16चा आहे. 2 षटकांमध्ये 32 धावा करायच्यात म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी आहे. लोअर फुल टॉस. चेंडूवरती केलंय आक्रमण आणि चेंडू गेला आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्येला वेग, धावसंख्येला आकार. 11 चेंडू 26 धावा. क्या बात आहे. सुरेख फलंदाजी तशीच गोलंदाजी सुद्धा. मी म्हणेन गोलंदाजी झाली होती त्याच पद्धतीने फटका खेळला गेला होता. म्हणजे परफेक्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केलं होतं रोशन याच्यासमोर गोलंदाजी करताना. थोडासा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेनं आणि कव्हर डीप कव्हरला नक्कीच चेंडूला खेळणं भाग पडलं गेलं होतं. आता 10 चेंडू शिल्लक असेल आणि 25 धावांची गरज आहे. हा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जर गेला तर एक रोमांचित करणारा मॅच आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पुन्हा एकदा
पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण कुठपर्यंत लावलं गेलं आहे बघा. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक थर्ड मॅन आहे, त्यानंतर एक कव्हर आहे, डीप कव्हर आहे, स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. त्यानंतर लॉंग ऑफ असे 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला बघायला मिळतात. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता मात्र पोहोचू शकलेला नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. सरते शेवटी जेवपर्यंत चेंडूला रिटर्न करेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होतील. आता चेंडू शिल्लक असतील 9 आणि 9 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असेल. रोशन कोल्हेकर 10 चेंडू 24 धावा. भूमित डुगले 5 चेंडूमध्ये 6 धावा. त्यानंतर एकूण 9 चेंडूमध्ये 23 धावांची गरज अजून सुद्धा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष ऑन साईडच्या दिशेनं चेंडूला खेळलाय मात्र चेंडू हवेच्या झोतानं चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बसला घोड्यावरी बैरागा ग, बसला घोड्यावरी बैशुभा ग, बसला घोड्यावरी. बाउंड्री लाईनच्या किनाऱ्यावरती होता खेळाडू. त्या खेळाडूला मात्र सुरक्षा करण्यासाठी काहीही संधी नव्हती. कारण चेंडू ज्या पद्धतीने खेळला होता भूमी त्याच्या माध्यमातून बॅटला स्पर्श झाल्याच्या नंतर डीप स्क्वेअर लेग रिजन, वाईडिश स्क्वेअर लेग रिजन आणि फाईन लेगच्या मधनं चेंडू हवेतनं सीमारेषेच्या बाहेर फरार झाला होता षटकारासाठी. 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावा कारण की धावसंख्या झाली ती म्हणजेच 40. सामना जिंकण्यासाठी मरुदेवी राजावली संघाला 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. भूमी डुकले मैदानामध्ये आता 6 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या नावावरती आहेत. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेला. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या पुढे सरकली जाते. आपण पाहिले आतापर्यंत एक चांगलं क्रिकेट. हा चेंडू सुद्धा वाईड टाकला जातोय. अजून एक वाईड या ठिकाणी बघायला मिळाला. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता 15 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल. आणि किती चेंडू शिल्लक असतील तर 8 चेंडू. बघा जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा चेंडू देता, एक्स्ट्रा धावा देता तर तुमच्या संघाला तुम्ही नक्कीच अडचणीमध्ये आणता. सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भूमी डुकले याच्या बॅटमधनं उत्तुंग लांबट आणि स्टायलिश षटकार. थँक्यू DJ शिवाजी महाराज हे भारतातील पहिले राजा होते की ज्यांनी सशक्त नौदलाची उभारणी केली होती. आणि इथे आपण पाहू शकतो पुन्हा एकदा हवेतनं प्रवास करत असताना चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. नक्कीच सुंदर असं गीत वाजवलं तर हे गीत आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवणार आहोत. मात्र जेव्हा ब्रेक होईल, जेव्हा हा मॅच या ठिकाणी संपेल त्यावेळेस पुन्हा एकदा गाणं ऐकू. दरम्यान वेळ आहे क्रिकेट काढा जाण्याची. 6 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि भूमीत डुकले याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याने षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी मारलेली आहे. खूप खूप अभिनंदन. संजय वाडू बॉलिंग मार्कवरती. 6 चेंडू 3 धावा. नक्कीच तुम्ही डिफेंड करू शकता ही मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. क्या बात आहे. चेंडू चांगला होता मात्र चेंडूने दोघांना चकवलाय, फरार झालाय, जिंकलाय संघ
या ठिकाणी तो म्हणजेच मरुदेवी राजावली ए संघ अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा कोण असेल तर आपण पाहतोय या मॅचचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण आहे, भूमित की मग रोशन, कोण आहे मॅन ऑफ द मॅच. भूमित डुकले मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट आणि 24 धावा. काही अंतरानं रोशन याने थोडासा मागे पडलाय रोशन, कारण बॉलिंगच्या जोरावरती भूमित या ठिकाणी नक्कीच जबरदस्त कामगिरी करतोय. जबरदस्त कामगिरी. चला टॉससाठी या लगेच. राजावळी संघ आणि मॅन ऑफ द मॅच भूमित, आपण सुद्धा यायचं मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या लगेच. थोडासा वेळ आपल्याकडे आहे, तोपर्यंत जाऊया डिजाईनच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. आणि जे आपण सांगितलं होतं तुम्हाला ते गीत पुन्हा एकदा ऐकवतोय. यस डिजाई. आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल.